महाराष्ट्रातील सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री फडणवीस यांचे चौकशीचे आदेश. अहिल्यानगरमध्ये रास्ता रोकोमुळे परिस्थिती बिघडली. अहिल्यानगरात धार्मिक गट रस्त्यावर, आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार. 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण होणार. मंत्री बावनकुळेंच्या आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे सुरू. असदुद्दीन ओवैसी यांना कोल्हापूरकरांचा विरोध. ओवैसींच्या दौऱ्याविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. धर्मगुरूंचा अपमान झाल्याचा दावा. अहिल्यानगरच्या कोटला इथं रास्ता रोकोमुळे परिस्थिती बिघडली. शिवाजी पार्कात चिखलात दसरा मेळावा घेण्यावर ठाकरे गट ठाम. राष्ट्रवादीशी युती नको, रायगड शिवसेना ठाम भूमिकेत. तटकरेंच्या सोबतचा वाद रायगडात विकोपाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पूरग्रस्त जिल्ह्यांचा आढावा. लातूर, सांगलीसह जालन्यातील ग्रामस्थांना मदत. मराठवाड्यावरचं पूरसंकट कायम. नाथसागरमधील विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर. पूरग्रस्तांसाठी मंदिरांनी दानपेट्या उघडल्या. 4 मंदिरांकडून पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत. आरक्षणासाठी लातूरात सकल धनगर समाज आक्रमक. मांजरा नदीमध्ये उड्या मारून जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा. येवला तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. आंदरसूल नदीला पूर. छगन भुजबळ यांच्याकडून नुकसानीची पाहणी. धाराशिवमधील मांजरा नदीला महापूर. पांढरेवाडी येथील 45 कुटुंबांचं स्थलांतर. दक्षिण सोलापुरात अतिवृष्टीनं शेतकरी त्रस्त. लिंबाच्या बागेत साचलं गुडघाभर पाणी. पावसामुळे कुकडी प्रकल्पातील धरणं ओव्हरफ्लो. एडगाव धरणातून कुकडी नदी पात्रात विसर्ग सुरू. असला आगाऊपणा करू नका. पुराच्या पाण्यात तरुण वाहून जात होता. स्थानिकांनी वाचवला तरुणाचा जीव. नाल्यात पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू. नाल्यावर झाकण नसल्यानं अपघात. केडीएमसीच्या कारभारावर नागरिकांचा संताप. सोनम वांगचुक भोवतीचा फास आवळला. वांगचुक यांच्या आर्थिक व्यवहारात सापडली बेशिस्त. ऑपरेशन सिंदूर खेळातही यशस्वी. पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांकडून भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन. भाजपाचा डाव्यांवर फोटो बॉम्ब. रासू गवई संघ व्यासपीठावर आल्याचा फोटो व्हायरल. कमल गवई यांच्याबाबतच्या वादानंतर भाजपाचा फोटो बॉम्ब. मुंबईमध्ये 63 रुग्णांना हवंय हृदय. यंदा 14 जणांचं हृदय प्रत्यारोपण संपन्न. गेल्या 10 वर्षात केवळ 229 हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. कबुतरांसाठी 12 वॉर्डामध्ये मुंबई पालिका उभारणार सरकारी कबुतरखाने. जैनांच्या मतासाठी सरकारी कबुतरखाने उभारले जाण्याची चर्चा.